तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदात जावो. माझी पण दिवाळी आनंदात जाते, कारण मी जंगली माणूस आहे. मी जंगलात राहणारा माणूस आहे. या दिवाळीमध्ये आपण मोठ्या आवाजाचे फटाके न उडवणं, सगळीकडे कचरा न करणं हे सांभाळूया. दिवाळी म्हणजे दिव्यांची आवली, दीपावली, दिव्यांची आवली. आवली म्हणजे रांग, असे छान मांडून ठेवलेले दिवे. तर आपण जर का आकाशात पाहिलं रात्री, तर दिव्यांची आवली दिसते. ती खरी निसर्गाची दीपावली आहे. आपण तारेतारकांकडे बघूयात, छान आनंद व्यक्त करूयात, एकमेकांशी बोलूयात. आपण बोलतही नाही एकमेकांशी. आपण कुठेही प्रवासाला निघालो की बोलायला पाहिजे एकमेकांशी. तर अशी आपण निसर्गाच्या जवळ जाणारी दिवाळी साजरी करूयात. असं एखादं छान झाड दिसलं की मला त्या झाडाला अशी मिठी मारावीशी वाटते. किती सुंदर झाड आहे, किती छान वाटतं आपल्याला. आपण त्या झाडाच्या जवळ गेल्यावरती झाडाची पानं, झाडाची फुलं, झाडाची फळं, झाडाच्या पानांचा होणारा आवाज, झाडावरनं वारा फिरतो तेव्हा होणारा आवाज, किती छान, किती जवळचं वाटतं, किती शांत वाटतं आपल्याला. तर अशी दिवाळी ही खरी दिवाळी आहे असं मला वाटतं. एका तरी झाडाशी मैत्री करूया, एका तरी पक्षाशी मैत्री करूया, एखाद्या छान फुलपाखराशी मैत्री करूया. अशी मैत्रीपूर्ण दिवाळी आपण साजरी करूयात. निसर्गाशी एकरूप होणारी दिवाळी आपण साजरी करूयात. फटाके वगैरे काही खरं नाही, ते आपले नाही आहेत. चीन या देशातून फटाके आपल्याकडे आणले गेले, मग आपण ते उडवतोय, वाजवतोय, ते काही खरं नाही आहे. एकमेकांच्या जवळ जाऊयात, एकमेकांशी नीट बोलूयात, आनंद व्यक्त करूयात. तुम्ही भरपूर फराळ करा, वेगवेगळे पदार्थ खा, भरपूर पाणी प्या, मजा करा, गाणी गा. पण निसर्गावर परिणाम होईल अशा प्रकारची दिवाळी साजरी करणं आपण थांबूया. आणि आपले भारतीय सण अतिशय छान आहेत, त्यांचा मागचा विचार खूप चांगला आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. बाहेरच्या देशांमधले लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इथे येतात आणि त्यांना वाटतं की भारतीय लोकांची संस्कृती ही निसर्ग संस्कृती आहे. मग निसर्गापासून दूर का जातोय आपण? ते बरोबर नाही आहे. त्यामुळे आपण निसर्गाशी एकरूप होणारी दिवाळी साजरी करूया, आनंदात राहूया, निसर्गावरती प्रेम करायला शिकूया. निसर्ग वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. निसर्गावरती परिणाम होणार नाही अशी आपली जीवनशैली असू दे, असं आपण या दिवाळीच्या निमित्ताने ठरवूयात. हे किती गोड आहे झाड बघा. हे झाड मला खूप आवडतं. तर मी या झाडाची पापी घेणार आहे आणि मी थांबणार आहे.